मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। आज रात्री विखे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत। उपसमिती आणि शिंदे समितीमधील चर्चेचा तपशील हा मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवणार आहेत। वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचे कळते आणि आजच मराठा आंदोलनावर तोडगा निघणार का हा प्रश्न यामुळे पडतो आहे। तर महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। विखे पाटील आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि आजच मराठा आंदोलनावरती त्यामुळे तोडगा निघणार का यावरनं आता चर्चा सुरू झालेली आहे। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतील। आज रात्री विखे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत। उपसमिती आणि शिंदे समितीमधील चर्चेचा तपशील हा मुख्यमंत्र्यांच्या पुढे ठेवला जाणार आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सुशांत, अर्थातच या घडामोडीमुळे हा प्रश्न पडू लागलाय की आजच कदाचित आंदोलनावरती तोडगा निघू शकतोय का? अगदी खरं आहे गुरु। आपण जर बघितलं असाल तर मुंबईमध्ये मराठा आंदोलन जे आहे ते सुरू आहे। मनोज जरांगे पाटील खरं तर उपोषण करतायत आणि सरकारकडून देखील लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। आज सकाळी मराठा उपसमितीची आणि शिंदे समितीची बैठक झाली आणि त्यानंतर शिंदे समितीचे सदस्य न्यायमूर्ती जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले, मात्र तरी देखील मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालेलं नाही। आता उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतील आणि आज नेमकी काय चर्चा झाली, मनोज जरांगे यांचं काय म्हणणं होतं हे सगळं जे आहे ते मुख्यमंत्र्यांना सांगतील। त्यानंतर काही तोडगा निघतोय का? कारण आपण जर बघितलं असेल तर कालपासून खऱ्या अर्थाने या उपोषणाला सुरुवात झालेली आहे। गर्दी जी आहे वाढत चाललेली आहे आणि लवकरात लवकर तोडगा निघायला हवा, कारण सणासुदीचे दिवस आहेत, गणेशोत्सवाचे दिवस आहेत आणि विसर्जनाच्या आधी हा तोडगा सुटतोय का हे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। मनोज जरांगे पाटील यांचं समाधान कशा पद्धतीने होईल यासाठी हे प्रयत्न असणार आहेत। आता उपसमिती आणि शिंदे समितीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील मुख्यमंत्र्यांना दिला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेत आहेत हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे गुरु। अगदी सुशांत, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी।